नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा पाटील, MBBS, MD कम्युनिटी मेडिसिन आणि न्यूट्रिशनिस्ट. एक डॉक्टर म्हणून मी आजारांवर उपचार तर करतेच, पण आज एक आहार तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला योग्य आहार मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करणार आहे. चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि लोकप्रिय असा टॉपिक म्हणजेच फ्लॅट टमीसाठी काय खावे आणि काय टाळावे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त पोटाचं फॅट कमी करता येतं. तसं बघितलं गेलं तर सायंटिफिक दृष्ट्या हे पॉसिबल नाहीये. याला आपण स्पॉट रिडक्शन असं म्हणतो. स्पॉट रिडक्शन म्हणजे शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागातील फॅट कमी करणे शक्य होत नाही. त्यामुळे जेव्हाही आपण वजन कमी करतो किंवा व्यायाम करतो तर संपूर्ण शरीरातील फॅट हे कमी होतं आणि त्याचाच परिणाम आपल्या पोटावरीलही फॅट कमी होतं. पण मग पोट वाढते का बरं? तर त्याच्या मागे अनेक कारणे असू शकतात, जसं की जास्त कॅलरी असलेला आहार, ज्याच्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स हे फॅटमध्ये रूपांतरित होतात. त्यानंतर शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजे एक्सरसाइज न करणं, एका ठिकाणी बसून राहणं. त्यानंतर ताणतणाव आणि पुरेशी झोप नसणं, ज्यामुळे पोटावरील चरबी ही वाढते. तुम्ही म्हणाल की माझं तर असं काहीच नाहीये तरीही माझे पोटावरील चरबी वाढते. तर कधी कधी आपली अनुवंशिक रचना म्हणजेच जेनेटिक मेकअप आणि आपली शरीर रचना म्हणजे बॉडी टाईप यासाठी कारणीभूत असतो. मग आता नेमकं फ्लॅट टमीसाठी काय खायला हवं? तर सर्वात पहिले समावेश असावा हा प्रथिनांचाच म्हणजेच प्रोटीन्सचा. प्रोटीन्स हे आपल्याला डाळी, अंडी, दूध, मासे, चिकन, त्यानंतर पनीर आणि कडधान्य जसे की मूग, मटकी, मसूर यामधून मिळतात. प्रोटीनचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जेव्हाही तुम्ही प्रोटीन खाता तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक स्नॅकिंगही कमी होते. दुसरे म्हणजे फायबर्स. फायबर युक्त आहार हा पचनास मदत करतो आणि विशेष म्हणजे आहारातील साखर ऍब्सॉर्प्शन पण थांबवतो. फायबर्स आपल्याला कशातून मिळतात? हिरव्या पालेभाज्या, फळे, नाचणी, ओट्स आणि सॅलड्स जसं की काकडी, टोमॅटो, गाजर. पण एवढे करूनही काही लोक मला म्हणतात की आमचे पोट फुगते, आम्ही तर बारीक आहोत पण आमचे पोट फुगलेले दिसते. तर पोटावरील फॅट याच्या व्यतिरिक्तही पोट फुगण्याचे विविध कारणे असू शकतात, जसं की अन्नामध्ये मिठाचे जास्त प्रमाण, वारंवार बाहेर खाणे, सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजेच कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणे आणि पाणी कमी प्रमाणात पिणे आणि बद्धकोष्ठता. आता यासाठी आपण पुरेसे पाणी प्यायला हवे. तर किती पाणी प्यायचंय? दिवसातून कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी हे प्यायला हवे. आणि त्यासोबतच मेक इट अ पॉइंट की तुम्ही जास्त प्रमाणात मीठ खाणार नाही आहात. आणि सर्वात महत्त्वाचं बेकरी आयटम्स जसं की पाव, ब्रेड, केक ह्या गोष्टी टाळायला हव्या आणि वारंवार बाहेर खाणंही टाळा. आता याच्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे मला, ते म्हणजे क्रॅश डाएट. आपल्यापैकी अनेक जण पटकन पोट कमी करण्यासाठी क्रॅश डाएट करतात, म्हणजे कमी खायला सुरुवात करतात. पण सुरुवातीला त्यांचं वजन तर कमी होतं पण पोट कमी होत नाही आणि हळूहळू काही दिवसांनी वजनही वाढायला लागतं. पोट कमी करण्यासाठी किंवा फ्लॅट टमीसाठी उपाशी राहणं हा उपाय नाही. योग्य आहार आणि योग्य प्रकारचे अन्न हाच फ्लॅट टमीसाठी एकमेव उपाय आहे. आता वळूया एक सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे फक्त आहाराने माझं पोट बारीक होणार का? माझी टमी कमी होणार आहे का? नाही. तर आहारासोबतच व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. पण या व्यायामामध्ये फक्त सिटअप्स आणि क्रंचेस करून चालणार नाही, तर त्याच्या सोबतीला तुम्हाला जॉगिंग किंवा नियमित चालणे किंवा पोहणे आणि त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कोर एक्सरसाइजेसची ही गरज आहे.
आता हे सर्व केल्यानंतरही बऱ्याच जणांमध्ये टमी फॅट हे आढळून येतं. तर त्याचा एक महत्त्वाचं अजून एक कारण म्हणजे झोप आणि ताणतणाव. बऱ्याचशा स्टडीजमध्ये असं आढळून आलं आहे की झोपेचा आणि ताणतणावाचा आपल्या पोटावर जमा होणाऱ्या फॅटशी डायरेक्ट संबंध आहे. म्हणून जेव्हा पण तुम्ही तणावात असतात तेव्हा कॉर्टिसोल नावाचे हॉर्मोन सिक्रेट होते आणि त्याच्यामुळे वेट नियंत्रण करणं जरा डिफिकल्ट जाते. म्हणून नियमित आहार आणि व्यायामासोबत तुम्हाला पुरेशा झोपेची आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचीही आवश्यकता आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मला फक्त एकच सांगायचं आहे की पोटावरील चरबी ही अनाहूत आलेल्या पाहुणीसारखी आहे, जी बोलवून येत नाही आणि सांगूनही जात नाही. मात्र यावर एक चांगला उपाय म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप याने आपण तिला नेहमीचा निरोप देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की पोटावरची चरबी कमी करण्यासाठी किती दिवस लागतील? तर असा काही फिक्स रूल नाहीये. तुमची शरीरयष्टी, पोटावर किती प्रमाणात चरबी आहे आणि तुम्ही किती प्रयत्न करत आहात यावरती ते डिपेंड करतं. पण असं बघितलं गेलं आहे की नियमित 3 महिन्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार ठेवला तर पोटावरील चरबी ही 70 ते 80% कमी होते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की क्विक रिझल्ट मिळावा, पण क्विक रिझल्ट्स आणि शॉर्टकट्स पोटावरील फॅटसाठी काम करत नाही. आता तुम्ही म्हणाल की आपण बऱ्याचशा जाहिराती बघतो ज्याच्यामध्ये सांगतात की ग्रीन टी घ्या किंवा व्हिनेगर घ्या किंवा लिंबू पाणी घ्या, ज्याच्याने पोटावरील फॅट हे कमी होतं. अर्थात त्याच्याने मदत तर होते, पण ह्या गोष्टी पुरेशा नाही आहेत. यासोबतच आपल्याला जोड हवी आहे ती योग्य आहाराची, नियमित व्यायामाची आणि पुरेशा झोपेची. तर आता फ्लॅट टमी विषयी सांगितलेल्या सर्व सूचनांचा एक छोटासा रिकॅप घेऊया. काय करायचं आहे आपल्याला? प्रोटीन्स खायचे आहे, फायबर्स घ्यायचे आहे आणि पुरेसं पाणी प्यायचं आहे. पण त्याचबरोबर पुरेशी झोपही हवी आहे आणि नियमित व्यायाम करायचा आहे. आणि काय खाणं टाळणार आहेत तुम्ही लोक? साखरयुक्त पदार्थ, मैदा, बेकरी आयटम्स हे तर नक्कीच करा. पण या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा ईमेलवर आम्हाला मेल करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.